सकाळी पाऊस एवढा पडत होता आणि गडगडत सुद्धा होतं. उठायला लेट झाला, 8:30 वाजले साधारण. आणि मस्तपैकी पोह्यांच्या फोडणीचा वास येत होता. तर मंडळी, नमस्कार आणि राम राम. तर मी आहे तुषार आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, सकाळचे वाजले होते साधारण 9:15. उठायला थोडा लेटच झाला होता, कारण आज होती आमची सुट्टी. परंतु पावसाने जे काही सुरू केलं होतं ना, बापरे बाप, कंटाळा आला अक्षरशः पावसाचा. कारण तब्बल 6 महिने आता व्हायला आले, सतत पाऊस पडतोय. आणि असा तसा पाऊस पडत नाही, एकदम जोरदार पाऊस पडतोय, भयानक पाऊस पडतोय. हे बघा, एवढा पाऊस पडतो, आमच्या आप्पांचा पाईप सुद्धा पडला, तिथे लावलेला होता पणलेला, तो सुद्धा पडला. विधीला काय माहीतच नाही, कारण विधी आता उठले, कारण जेवढं घडघडत होतं ना, तेव्हा ती डाराडूर झोपलेली होती. त्याच्यामुळे तिला काहीच माहीत नाही. शेवटी मस्तपैकी उठल्यावर नाश्त्याची तयारी केली. मस्तपैकी गरमागरम आधी पोहे घेतले, कारण थंडीसुद्धा भरपूर वाजत होती. आणि नंतर निघालो, गोडाऊनला जायचं होतं. त्याच्या आधी पप्पांचा डबा सुद्धा सोडायचा होता, त्याच्यामुळे डबा घेऊन आधी टप्प्यावरती गेलो. तिथून खाली आलो तर बघतो काय, पर्याला पाणी आलेलं. ऐन नोव्हेंबर महिन्यामध्ये पर्याला पाणी म्हणजे उपलाट फुटलं. आता हे उपलाट काय साधारण 10 एक दिवस जात नाही, म्हणजे पाणी मस्तपैकी पर्याला आता वाहू लागलंय. म्हटलं खाली बघून तरी येऊया कशा प्रकारे किती काय पाणी आलंय. म्हणून खाली जात होतो, कारण वाडीतली सगळी लोक घरी होती आज. पावसामुळे काहीच करू शकत नव्हते. शेवटी खाली डोऱ्यावरती पोहोचलो. बघितलं तर पाणी बऱ्यापैकी होतं, म्हणजे 8 ते 10 दिवस आता पाणी जाणारच नाही. आणि यावर्षी एवढा जो काय पाऊस पडलाय ना, यावर्षी कुठेच पाणी टंचाई जाणवणार नाही. कारण पाऊस 6 महिने पडतोय, त्याच्यामुळे पाणी काही संपणार नाही यंदा. कारण हे बघा, आता आमच्या झऱ्याची सुद्धा धार वाढलेली असणार, त्याच्यामुळे आमच्या डोऱ्याचं पाणी काही संपणार नाही. दरवर्षी मे महिना आलं की थोडंसं खाली जातं, परंतु यावर्षी चांगलंच असणार आहे. शेवटी दिवसभर घरात एवढा कंटाळा आला होता ना, काहीतरी खावंसं वाटत होतं सतत. शेवटी भाऊजीने आणली होती, आले होते दिवाळीमध्ये. त्याने आणली होती लोणावळ्यातली मगनलालची मस्तपैकी शेंगदाण्याची चिक्की. थोडीशी संपतच आली होती, शेवटचा भाग होता तो, आपण मस्तपैकी फस्त केला. त्याच्यानंतर दुपारचं बटाट्याची भाजी आणि तांदळाची भाकरी, मस्तपैकी जेवण झालं. जेवण झाल्यावर बाहेर बसलो होतो, मोबाईलवरतीच होतो. परंतु बघतो तर काय, जबरदस्त खालून धुकं भरायला सुरुवात झाली होती. दुपारचे साधारण 2:30 वाजले होते आणि एवढं काय धुकं भरायला सुरुवात झाली होती, बाप रे बाप. शेवटी साधारण 3:30च्या दरम्यान आपल्याला गोडाऊनला जायचं होतं, गाडी येणार होती आपली मालाची. तेवढ्यात आपली दिसली चांगल्यावरची आजी. तिला म्हटलं, जातेस कुठं पावसातून? मग ते दुकानात जाते. म्हटलं ठीक आहे, जा सावकाश जा पावसातून. शेवटी आपण निघालो आपल्या गोडाऊनच्या दिशेने. गोडाऊनची गाडी उतरवली. संध्याकाळी पोरांना सांगितलं होतं तुम्हाला चायनीज घेऊन येतो. शेवटी होती फाट्यावरती आपले शिंदे साहेब आहे. मस्तपैकी चायनीज पार्सल घेतलं. शेवटी घरी आलो, चायनीज वगैरे खाल्लं. नंतर पप्पांना आणायला वरती दुकानात गेलो. तर म्हणजे व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.